जय गजानन मंडळी, आज आपण बघूयात आवळ्याचं लोणचं कसं करायचं ते। त्याच्यासाठी आपण इथे आता 10 ते 12 आवळे घेतलेले आहे। मीडियम साईजचे आवळे आहेत, हे जास्त मोठे पण नाही आणि छोटे पण नाही। ते 10-12 आवळ्यासाठी आता आपल्याला किती साहित्य पाहिजे त्याचं आपण प्रमाण बघूया। तर आपल्याला इथे 1 टेबलस्पून मीठ, 1 टेबलस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून जिरे, सोप, कलोंजी, आवडत असेल तर लवंग, थोडे मेथी दाणे, मिरे आणि धने, इतके साहित्य आपल्याला या 10 ते 12 आवळ्यासाठी लागणार आहे प्रमाण। पण तुम्ही आवडीनुसार तुमचं प्रमाण कमी जास्त करू शकता। 12 आवळे आहेत, ते 10-12 आवळे या आवळ्यासाठी आता आपल्याला इतकं प्रमाण लागणार आहे। चला तर मग आता कृतीला सुरुवात करूया। आपण एका कढईमध्ये पाणी ठेवलंय, पाण्यामध्ये स्टँड ठेवलाय, स्टँडवर एक चाळणी ठेवली आणि त्यात आवळे ठेवले वाफायला। त्याच्यावर आता झाकण ठेवून हे आवळे वाफून घेऊयात। आवळे झाले आता आपले वाफून, बघू शकता तुम्ही मऊ झाले आणि असे त्याचे कळ्या पण उमललेले आहेत। आता यातले आपण बिया बाजूला काढून घेऊयात। अशा आपण त्याच्या आता फोडी करून घेतल्या। आता या फोडी मसाल्यात घोळून घेऊयात। आता आपण हे सर्व मसाले कढईमध्ये भाजून घेऊया कमी गॅसवर। जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले ते मसाले या पद्धतीने भाजून घ्यायचे। या पद्धतीने आपण जे मसाले भाजलेले आहेत त्याची अशी भरड करून घेऊया आणि लोणच्याच्या फोडीला लावून घेऊ। आता अशी आपण ते मसाल्याची केलेली आहे ती भरड, लाल तिखट, मीठ, हळद, थोडा गुळ, आवडत असेल गोड तर थोडासा मी गुळाचा खडा टाकलाय। असं या पद्धतीने हे सगळे मसाले टाकून थोडं तेल टाकून फिरून घेऊयात। बघू शकता तुम्ही आपलं आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे। काय सुंदर रंग आलेला आहे, चटकदार लोणचं आपलं तयार झालेलं आहे। अगदी सोपी साधी पद्धत आहे ही लोणचं करायची। तुम्ही नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा।